काय बाळांनो, हो ओवी माऊली, आनंद मिळाला का? शांतता मिळाली का? हो काका. हा, आणि काही काळजी करू नका. हे बा, माझ्या हातामध्ये जी मूर्ती आहे ना, ती त्या माय माऊलीची आहे. त्या माय माऊलीची पुण्याई आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. हा, तुमचं सगळं चांगलंच होणार. तुम्ही जी इच्छा व्यक्त केली ना, ती पूर्ण होणार. काका, हा, तुमच्यामुळे आज आम्हाला विठुरायाचं दर्शन मिळालं असतं बघा. हो. थँक्यू. आणि काका, हा. आमच्या मनासारखं झालं ना, तुम्हाला जे हवे ते आम्ही देऊ. अहो ओवी माऊली, तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, झालं तेच माझं बक्षीस. मला बाकी काही नको. आता सुखरूप तुम्हाला तुमच्या घरी सोडलं की मी मोकळा. अहो काका, त्याची काहीच गरज नाही. आम्ही जाऊ ना दोघ जण. अहो, असं कसं माऊली? तुम्ही तुमचं व्रत पूर्ण केलं, माझ्या व्रताचं काय? जोपर्यंत मी तुम्हाला सुखरूप घरी सोडत नाही तोपर्यंत माझं व्रत पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे आता पटपट पाय चालवा. हा, पण एक मिनिट. हा, मला सांगा, मगाशी ज्या आजी होत्या त्या कुठे गेल्या असतात? त्या आजी, हा, त्यांनी त्यांचं काम केलं आणि त्या निघून गेल्या. ती आजी साधी सुधी नव्हती, हा. रखुमाई होती, रखुमाई. तुमची निस्सीम भक्ती, प्रेम, श्रद्धा बघून ती या लेकरांना भेटायला आली आणि तिने भरभरून आशीर्वाद दिलेत. त्याच्यामुळे तिचेही आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे कुठली काळजी करायची नाही. चला चला, पाय चालवा. चला चला चला. माझी ओवी कुठे आहे? बोलवा ना तिला. सारंग, ओवी नाहीये घरात, शाळेत गेली. शाळेत गेली? मीच जातो तिला आणायला. खुश होईल ती. सारंग थांबा. सारंग, सारंग, तू बस ना, तुला त्रास होईल. बस. नाही आई, मी ओवीला आणायला चाललो. ओवी शाळेत नाहीये. शाळेत नाही तर मग कुठे? तेने अबीर गेले पंढरपूरला. पंढरपूरला? तुला बरं नव्हतं ना, म्हणून ते दोघे जण नवस बोलले आणि तोच फेडायला गेलेत. आणि ते व्रत आता पूर्ण झालंय म्हणजे तुम्ही शुद्धीवर आलायत.